मी आहे प्रवीण आणि नागपूर शहरात माझं घर आहे. नुकतंच MA पूर्ण झाल्यावर गेल्या महिन्यात मला माझ्या BAच्या डिग्रीची आठवण झाली आणि मी उत्साहाने माझ्या कॉलेजच्या दिशेने निघालो. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पाऊल ठेवताच रंगांची उधळण आणि तारुण्याचा उत्साह बघून मी अवाक झालो. सगळीकडे एकापेक्षा एक सुंदर मुलींचा मेळा जमला होता. त्यांना पाहताच माझं तरुण मन एका वेगळ्याच विश्वात हरवून गेलं. जणू काही स्वर्गातल्या अप्सरा पृथ्वीवर उतरल्या होत्या. मी मग डिग्री काउंटरच्या दिशेने वळलो आणि लाईनमध्ये जाऊन उभा राहिलो. मनात त्या मोहक दृश्यांची छाप अजून ताजी होती. लाईनमध्ये बरीच गर्दी होती आणि त्यामुळे अनेकांना एकमेकांच्या जवळ चिटकून उभं राहावं लागलं होतं. माझ्या अगदी समोर एक परी उभी होती. तिच्या नाजूक अस्तित्वाची जाणीव मला तिच्या मंद सुगंधाने झाली, जो माझ्या आजूबाजूच्या हवेत हलकेच दरवळत होता. तिच्या मऊ केसांचा स्पर्श कधीतरी माझ्या हाताला होत होता आणि त्या क्षणाचा अनुभव माझ्यासाठी अविश्वसनीय होता. माझं सगळं लक्ष डिग्रीवर केंद्रित करायचा प्रयत्न करत होतो, पण माझं मन मात्र त्या अप्रतिम मुलीच्या विचारांनी पूर्णपणे भारावून गेलं होतं. मी तिला चोरीछुपे बघत होतो आणि तिच्या शांत चेहऱ्यावरचं अविश्वसनीय सौंदर्य माझ्या डोक्यात कायमचं कोरलं गेलं. त्या गर्दीतही ती एकटी आणि विशेष दिसत होती. गर्दी इतकी जास्त होती की नकळतपणे माझा तिच्या मागून तिला स्पर्श होऊ लागला. तिच्या नाजूक पाठीला माझा स्पर्श होताच ती क्षणभर स्तब्ध झाली आणि मग झटक्यात मागे वळली. तिच्या चेहऱ्यावर रागाचे आणि तिरस्काराचे भाव स्पष्ट दिसत होते. तिचे डोळे जळजळीत कटाक्षांनी माझ्याकडे रोखून बघत होते. त्या क्रोधित नजरेने माझ्या मनात धडकी भरली. मला अत्यंत अपराधी आणि ओशाळवाणं वाटलं. मी तिला ताबडतोब सॉरी म्हणालो आणि गर्दीकडे हातवारे करून अनावधानाने घडलेल्या गोष्टीची तिला जाणीव करून दिली. माझं स्पष्टीकरण ऐकूनही तिच्या चेहऱ्यावरचा राग कमी झाला नाही. ती ओठ घट्ट करून माझ्याकडे बघत राहिली आणि मग हलकट मेला किंवा निर्लज्ज असलं काहीतरी गुस्स्यात पुटपुटत परत समोर बघायला लागली. तिच्या त्या हलक्या पण भेदक शब्दांनी माझ्या काळजाचा थरकाप उडाला. मला खात्री होती की ती मनातल्या मनात मला भरपूर शिव्या देत असणार. त्या अपमानास्पद क्षणामुळे माझं मन खिन्न झालं आणि कॉलेजमध्ये डिग्री घेण्यासाठी आलेला माझा सगळा उत्साह मावळून गेला. तिच्या त्या तिरस्कारपूर्ण नजरेचा आणि अपमानास्पद शब्दांचा माझ्या मनावर खूप गहरा परिणाम झाला. मी तिथून नजर हटवून खाली बघायला लागलो. मला स्वतःची चीड येत होती की माझ्यामुळे तिला त्रास झाला. त्या गर्दीत असूनही मी स्वतःला असुरक्षित आणि एकटा महसूस करत होतो. मला वाटलं होतं की आजूबाजूचे सगळे लोक माझ्याकडे घृणेने बघत आहेत. तो असह्य क्षण कधी संपतो आणि कधी मी इथून बाहेर पडतो असं मला झालं होतं. डिग्री मिळवण्याचा आनंद पूर्णपणे विरून गेला आणि त्या अपमानास्पद भेटीची आठवण माझ्या मनात होती. त्या अपमानास्पद घटनेनंतर माझं मन खूप उदास झालं होतं. तरीही मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत लाईनमध्ये उभा राहिलो. कसे तरी माझा नंबर आला आणि मी माझी बहुप्रतीक्षित BAची डिग्री हातात घेतली. पण त्या आनंदापेक्षा माझ्या मनात त्या मुलीच्या रागाचे आणि तिरस्काराचे विचारच जास्त घोळ घालत होते. मी जड पावलांनी मागे वळलो. तिथून लवकर निघून जाण्याची इच्छा मनात दाटली होती. मागे वळताना अचानक माझा धक्का एका मॅडमना लागला. माझ्या हातातून माझी नवीन डिग्री खाली पडली. अरे देवा, आणखी एक अप्रिय घटना. मी घाईगडबडीत खाली वाकलो आणि त्या क्षणी त्या मॅडमही माझी डिग्री उचलायला खाली वाकल्या. आमचे डोके जवळजवळ टकरणारच होते. मी त्यांना ताबडतोब सॉरी मॅडम म्हणालो. त्यांनी हसून इट्स ओके म्हटलं आणि माझी डिग्री माझ्या हातात दिली. पण त्या क्षणात आम्हा दोघांनाही अनोळखी पण ओळखीचं काहीतरी जाणवलं. मला त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरही तसेच भाव दिसत होते. मी थोडा विचार करून त्यांना धैर्य करत विचारलं, तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटत आहे हो? माझं
बोलणं ऐकून त्या हसल्या आणि म्हणाल्या, मलाही अगदी तसंच वाटत आहे. त्यांच्या त्या गोड हास्याने माझं टेन्शन थोडं कमी झालं. मी आणखी स्मरणशक्तीवर जोर दिला आणि अचानक मला आठवलं, अरे हां, तुम्ही माझा मित्र सचिनच्या मिसेस आहात ना? गेल्या वर्षी तुमच्या लग्नाला आलो होतो मी. माझं ते बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला. त्या खुशीत म्हणाल्या, अरे हो, आठवलं. लग्नाच्या अल्बममध्ये तुमचाही फोटो आहे. तरीच मी म्हणते आहे की तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटत आहे म्हणून. त्यांच्या त्या ओळखल्यामुळे मला खूप बरं वाटलं. त्या अप्रिय घटनेनंतर ही सुखद भेट माझ्यासाठी अनपेक्षित होती. त्या ओळखीच्या चेहऱ्यामुळे कॉलेजमधील तो तणावपूर्ण क्षण थोडा हलका झाला आणि माझ्या मनात एक समाधानाची भावना निर्माण झाली. त्या ओळखीच्या आनंदात आम्ही दोघेही हसलो आणि हलक्या फुलक्या गप्पा मारत चालायला लागलो. ती साधारणतः 30 वर्षांची असेल आणि तिचा वर्ण थोडा सावळा होता, पण तिच्या चेहऱ्यावर एक अनोखं तेज होतं. तिने कॉलेज स्टाफची हलक्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यात तिची फिगर खरोखरच खूप आकर्षक दिसत होती. साडीमुळे ती अजूनच मादक दिसत होती आणि तिला बघून माझ्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण झाली. कदाचित माझ्या डोळ्यातले भाव तिच्या लक्षात आले असावेत, कारण ती मधून माझ्याकडे चोरट्या नजरेने बघत होती आणि तिच्या ओठांवर एक हलकीशी आणि गूढ स्माईल खेळत होती. त्या क्षणभराच्या नजरेतून आमच्या दोघांमध्येही काहीतरी बिनबोभाट संवाद झाला. मी तिला औपचारिकपणे विचारलं, इकडे केव्हापासून येत आहे शिकवायला? माझं बोलणं ऐकून तिने शांतपणे उत्तर दिलं, अलीकडेच 2 महिने होतील, आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर. तिच्या गोड आवाजात एक नम्रता होती जी मला खूप आवडली. मी कुतूहलाने म्हणालो, हो काय, छान. मग मला सचिनने घरी बोलावल्याची आठवण झाली आणि तिला म्हणालो, बरं, सचिनने कुठल्या तरी स्कीमबद्दल सांगायला घरी बोलावलं होतं मला, पण मला वेळ नसल्यामुळे आलो नव्हतो. आता या रविवारी येतो मी तुमच्या घरी. माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि ती उत्सुकतेने म्हणाली, हो हो, या ना. खूप छान स्कीम आहे, ती तुम्हालाही आवडेल. तिच्या त्या आग्रहपूर्ण बोलण्यात एक आपुलकी जाणवत होती, ज्यामुळे मला तिच्या घरी जाण्याची उत्सुकता आणखी वाढली. त्या अनपेक्षित भेटीने आणि संवादाने माझ्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली होती. कॉलेजमधील त्या अपमानास्पद घटनेचा विसर पडायला लागला होता आणि आता मला त्या रविवारी तिच्या घरी कधी जातोय असं झालं होतं. आम्ही अजून थोडा वेळ गप्पा मारत चाललो होतो. तिच्या बोलण्यात एक मनमोकळेपणा होता आणि तिच्या हास्यात एक गोडवा होता, ज्यामुळे मला तिच्यासोबत बोलायला खूप आवडत होतं. तिच्याबद्दल माझ्या मनात एक आदर आणि आकर्षणही दोन्ही निर्माण झालं होतं. मला तिच्याबद्दल आणखी जाणून घ्यायची इच्छा होत होती. तिच्यासोबत बोलताना वेळ कसा गेला हे मला कळलंच नाही. अखेर कॉलेजचा गेट जवळ आला आणि आता आमच्या गप्पा थांबणार होत्या. माझ्या मनात एक हलकीशी निराशा जाणवली, कारण मला तिच्यासोबत आणखी वेळ घालवायचा होता. मी तिला निरोप घेताना म्हणालो, मग नक्की भेटू या रविवारी. तिने हसून होकार दिला आणि तिच्या डोळ्यात एक खास चमक दिसली, ज्यामुळे माझ्या मनात एक नवी आशा निर्माण झाली. तिला भेटण्याची ओढ माझ्या मनात कायम राहिली आणि मी त्या रविवारची आतुरतेने वाट पाहू लागलो. असं बोलून आम्ही दोघे हसत खेळत पार्किंगमध्ये तिच्या गाडीपर्यंत पोहोचलो. तिने आपली सुंदर स्कूटी काढली आणि मला घरी येण्याचं अत्यंत आग्रहाने निमंत्रण दिलं. तिच्या त्या आपुलकीच्या बोलण्याने माझं मन आनंदाने भरून आलं. ती स्कूटरवर बसून निघून गेली आणि मी तिच्याकडे एकटक बघतच राहिलो. केव्हा एकदा हिच्या घरी जातो आणि तिला पुन्हा भेटतो असं माझ्या मनात सतत घोळ होता. त्या भेटीची ओढ माझ्या मनात तीव्र झाली होती आणि मी त्या रविवारची आतुरतेने वाट पाहू लागलो. अखेर तो बहुप्रतीक्षित रविवार उजाडला आणि मी उत्साहाने तयार होऊन माझ्या मित्राच्या घरी जायला निघालो. त्याच्या घरी पोहोचल्यावर मी दरवाजाची बेल वाजवली. माझ्या मित्राने दरवाजा उघडला आणि माझं हसून स्वागत करत मला आतमध्ये बसवलं. मला वाटलं त्याची पत्नी दरवाजा उघडेल, पण त्यानेच उघडला. मग आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागलो, पण माझं मन मात्र त्याच्या पत्नीला शोधत होतं. मी उत्सुकतेने विचारलं, अरे वहिनी नाही दिसत आहेत, कुठे गेल्या त्या? परवा कॉलेजमध्ये भेट झाली होती आमची. माझं बोलणं ऐकून माझा मित्र हसला आणि म्हणाला,
अरे हो, ती सांगत होती मला. अरे ती बाथरूममध्ये गेली आहे, येईलच थोड्या वेळात. मग तो परत गप्पांच्या ओघात रमला, पण मला त्याच्या बोलण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. माझं सगळं लक्ष त्याच्या पत्नीकडे लागलं होतं. कधी एकदा ती बाहेर येते असं मला झालं होतं. थोड्याच वेळात ती ओले केस पुसत बाहेर आली. तिने मला हसून स्वागत केलं आणि तिच्या त्या गोड हास्याने माझं मन आनंदाने भरून आलं. तिला बघून मी खूप उत्तेजित झालो होतो. ती त्या साडीमध्ये अविश्वसनीय आणि अत्यंत मादक दिसत होती. तिच्या प्रत्येक हालचालीत एक अनोखी मोहिनी होती, ज्यामुळे माझं मन तिच्याकडे आणखी आकर्षित होत होतं. तिच्या ओल्या केसातून टिपटिपणारे पाणी आणि साडीचा पदर सावरण्याची तिची नाजूक अदा माझ्या हृदयाला घायल करत होती. तिच्या चेहऱ्यावरचा नैसर्गिक मेकअप आणि हलकीशी लाली तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत होती. तिला बघून माझ्या मनात वासनेची एक हळुवार लाट उसळली आणि मी स्वतःला तिच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. पण माझं मन मात्र तिच्यात पूर्णपणे गुंतून गेलं होतं. आता काय होणार या विचाराने माझ्या मनात एक अनोखी खळबळ माजली होती. माझा मित्र बाहेर गेल्यावर घरात फक्त मी आणि त्याची मनमोहक पत्नी शिल्लक राहिलो. वातावरणात एक अनोखी शांतता पसरली होती, जी आमच्या दोघांच्याही मनात एक वेगळीच खळबळ निर्माण करत होती. तिने लगेच माझ्यासाठी गरमागरम चहा आणला आणि नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली, अय्या, हे कुठे गेले आता? तिच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी आणि थोडी हसण्याची भावना दिसत होती. मी तिला उत्तर दिलं, अहो त्याला अर्जंट कॉल आला, लगेच परत येतो म्हटला तो. माझं बोलणं ऐकून ती हळूच हसली आणि म्हणाली, हां, आता काही लवकर परत येणार नाहीत ते, चांगलं माहिती आहे मला. तिच्या त्या गूढ बोलण्याने माझ्या मनात एक वेगळाच विचार डोकावला. म्हणजे हिलाही काहीतरी, मी स्वतःला विचारलं. मग मी धैर्य करून म्हणालो, असं आहे का? मग तुम्हीच सांगा मला, स्कीम काय आहे? माझ्या प्रश्नावर ती तयार झाली आणि हळूहळू माझ्याजवळ सरकली. तिच्या त्या जवळ येण्याने माझ्या हृदयाची धडधड वाढली. तिने तिच्या हातातली माहिती पुस्तिका उघडली आणि मला स्कीमबद्दल सांगायला सुरुवात केली. पण बोलता बोलता तिचं लक्ष वारंवार माझ्या खालच्या भागाकडे जात होतं आणि ती ओशाळल्यासारखी खुदूखुदू हसत होती. तिच्या त्या चोरट्या नजरेने आणि गोड हास्याने माझ्या मनात वासनेची आग भडकली. मला तर तिला ताबडतोब उचलून तिच्यासोबत सर्व काही करून टाकावं असं तीव्रपणे वाटायला लागलं होतं. मी उत्तेजित झालो होतो आणि मी स्वतःवरचा ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या प्रत्येक शब्दावर आणि प्रत्येक हावभावावर माझं बारीक लक्ष होतं. ती जसा हातवारे करत बोलत होती, तिच्या साडीचा पदर थोडा सरकत होता आणि तिच्या मादक अवयवांचं दर्शन मला क्षणभर होत होतं, ज्यामुळे माझी उत्कंठा आणखी वाढत होती. तिच्या जवळ येण्याची आणि माझ्याकडे बघण्याची पद्धत मला स्पष्टपणे सांगत होती की तिच्या मनातही काहीतरी वेगळं शिजत आहे. त्या निषिद्ध विचारांनी आणि तिच्या मोहक उपस्थितीने माझं मन बेचैन झालं होतं. माझ्या मनात एक तीव्र इच्छा निर्माण झाली होती, पण त्याचबरोबर एक भीती आणि अनैतिकतेची भावना मला मागे खेचत होती. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिचं जवळ असणं आणि तिची मादक अदा माझ्या सगळ्या प्रयत्नांना निष्फळ ठरवत होती. आता काय करायचं या विचारात माझं मन पूर्णपणे गोंधळलेलं होतं. मी एक मोठा श्वास घेतला आणि पुढच्या तिच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहू लागलो. तिच्या मादक हावभावांमध्ये हरवलो असतानाच माझी नजर एका विशिष्ट प्रोडक्टवर गेली आणि मी कुतूहलाने त्याच्याबद्दल तिला विचारलं. माझा प्रश्न ऐकून ती मोठ्यानं हसायला लागली आणि म्हणाली, त्याची तुम्हाला गरज नाही. तिच्या त्या आत्मविश्वासाच्या उत्तराने मला आश्चर्य वाटलं. मग मी ते प्रोडक्ट नीट पाहिलं. ते लांबी वाढवण्याचं औषध होतं. ते कळल्यावर आम्ही दोघेही मनसोक्त हसायला लागलो. त्या हास्यामुळे वातावरणातला तणाव थोडा कमी झाला आणि आम्ही अधिक मोकळेपणाने बोलू लागलो. हसणं थांबल्यावर मी तिला खोचकपणे विचारलं, तुम्हाला कसं कळलं की मला त्याची गरज नाही ते? ती लाजून माझ्या दिशेने बोट दाखवून हळूच म्हणाली, आणखी किती मोठा हवाय? तिचं ते रोखठोक उत्तर ऐकून मी मोठ्यानं हसायला लागलो आणि म्हटलं, काय करू वहिनी? मॅडम, तुम्हाला बघूनच माझा त्रास खूप वाढतो हो. माझं ते धिटायचं बोलणं ऐकून ती लाजून उठून जायला निघाली. तिच्या त्या ओशाळलेल्या चालीनं
माझं मन आणखी उत्तेजित झालं. ती उठून जात असतानाच मी तिचा हात पकडला आणि तिला माझ्याकडे ओढलं. ती अनपेक्षितपणे येऊन माझ्या मांडीवर पडली. तिचा स्पर्श होताच मी बेबुंद झालो. ती घाबरून सॉरी म्हणायला लागली आणि काळजीने माझ्या नको ते भागावरून हात फिरवायला लागली. तिच्या त्या स्पर्शानं माझ्यात एक नवीन लहर आली. मी नकली वेदनेनं म्हटलं, हो ना, दुखत आहे. माझं बोलणं ऐकून ती काळजीने म्हणाली, थांबा, मी याच स्कीममधली क्रीम आणते, बरं वाटेल तुम्हाला. असं म्हणून ती घाईघाईत आत गेली आणि लगेच एक क्रीम घेऊन आली आणि मला दिली. मी तिला विनंतीच्या स्वरात म्हटलं, लावून द्या ना तुम्हीच, लवकर आराम होईल. ती अजून लाजली आणि हळूच माझ्याजवळ येऊन बसली. तिच्या त्या जवळ येण्याने माझ्या हृदयाची धडधड वाढली आणि मी तिला हळू आवाजात म्हणालो, इथे नको, बेडरूममध्ये जाऊया. माझ्या त्या सूचक बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर गुलाबी रंग चढला आणि तिने नकारार्थी मान हलवली. पण तिच्या डोळ्यातली चमक मात्र वेगळीच होती. तिच्या डोळ्यातली तीव्र इच्छा आणि चेहऱ्यावरची लाज पाहून माझं मन अधीर झालं. मी हळूच तिचा हात पकडला आणि तिला प्रेमाने माझ्याकडे ओढलं. ती हलक्या पावलाने उठली आणि माझ्यासोबत बेडरूमच्या दिशेने चालू लागली. त्या शांत क्षणात आमच्या दोघांच्याही मनात एक विचार घोळत होता. बेडरूममध्ये पोहोचल्यावर मी तिला माझ्या बाहुपाशात घेतलं आणि आम्ही दोघेही एका नवीन आणि रोमांचक प्रवासाला निघालो. त्या निषिद्ध भेटीची गोड आठवण माझ्या मनात कायम घर करून राहिली. माझ्या बोलण्यावर ती मनमोकळी हसली आणि हळुवारपणे क्रीम लावून हलक्या हाताने मसाज करू लागली. तिच्या स्पर्शाने माझ्यात एक नवीन ऊर्जा संचारली. मसाज करता करता ती खोचकपणे म्हणाली, तुम्ही त्या दिवशी कॉलेजमध्ये माझ्याकडेच बघत होतात ना? तिच्या त्या सर्व प्रश्नाने मी थोडा ओशाळलो, पण लगेच हसून उत्तर दिलं, हो ना, तुमची फिगर बघूनच तर खूप मोहित झालो होतो. माझं उत्तर ऐकून ती लाजली आणि तिने माझ्या छातीवर हलकासा मारला. मी तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारली आणि तिच्या मंद सुगंधाने माझं मन बेधुंद झालं होतं. मग तिच्या मऊ ओठांवर अलगदपणे किस करू लागलो. आता मी तिच्यावर तुटून पडलो आणि मग माझा छोटा प्रवीण त्याच्या कामाला लागला. आम्ही दोघेही त्या सागरात बुडून गेलो. आम्ही दोघेही त्या अविश्वसनीय क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होतो आणि एका नव्या आणि रोमांचक अनुभवाच्या दिशेने प्रवास करत होतो. माझा छोटा प्रवीण आपलं काम करत होता. खूप वेळ मज्जे गेले. नाही नको नको ते प्रकार आणि खेळ केले आणि शेवटी एका अंतिम टोकावर येऊन पोचलो. त्यावेळी मला तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव स्पष्टपणे जाणवत होते. ती प्रत्येक क्षण मनसोक्त आनंद घेत होती आणि तिच्या मनातली दबलेली इच्छा आज पूर्ण होत होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा आम्ही दोघेही एका अनोख्या शांततेत विलीन झालो. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझ्या मनात समाधानाची भावना दाटून आली आणि मला असं वाटलं की आज आम्ही दोघांनीही आपल्या मनातील इच्छा पूर्ण करत खऱ्या अर्थाने प्रेम साजरे केले. तो अनुभव आमच्या दोघांच्याही हृदयात कायम अविस्मरणीय राहील. आम्ही खूप प्रेम केले आणि एका दीर्घ श्वासानंतर शांत झालो आणि तिला माझ्या बाहुपाशात घट्ट धरून ठेवलंच होतं. पण ती शांतता फार काळ टिकली नाही. इतक्यात तिच्या नवऱ्याच्या गाडीचा आवाज आम्हाला जवळून ऐकू आला. धडधडत्या हृदयाने आम्ही दोघेही झटक्यात उठलो आणि घाईघाईत स्वतःला सावरलं आणि चेहऱ्यावर सामान्य भाव आणण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि तेवढ्यात सचिन दरवाजा उघडून आत आला आणि मला ओशाळवाण्या स्वरात सॉरी म्हणत त्याच्या स्कीमबद्दल सांगायला लागला. त्याच्या बोलण्याकडे माझं लक्ष नव्हतं. माझ्या डोक्यात अजूनही त्या भेटीचे विचार घोळत होते. मी त्याला हसून म्हटलं, अरे त्याची काहीच गरज नाही. वहिनींनी मला छान समजावून सांगितलं आहे. मी घेतो बरं का तुझी ही स्कीम. मी असं म्हटल्यावर वहिनी लाजून हसायला लागल्या आणि त्यांनी खाली बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावरची ती ओशाळलेली स्माईल माझ्या मनात एक गोड आठवण निर्माण करून गेली आणि मी त्याच्या नकळत वहिनींना डोळा मारला, ज्याचा अर्थ फक्त आम्हाला दोघांनाच समजला. मग मी त्याला बाय बोलून घरी जायला निघालो. माझ्या मनात त्या अविस्मरणीय भेटीचा आनंद आणि पुन्हा भेटण्याची ओढ होती. त्या दिवसापासून आमच्या दोघांच्याही जीवनात एक नवीन अध्याय सुरू झाला होता. त्यानंतर कॉलेज सुटल्यावर आम्ही नेहमी भेटायचो. मी तिला माझ्या घरी घेऊन जायचो आणि तिथे आम्ही दोघेही मनसोक्त प्रेम करायचो. आमची ती भेट आता एक नियम बनली होती आणि आम्ही दोघेही त्या गुपित भेटीच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होतो.
आमचं ते चोरीचं प्रेम वाढतच गेलं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.